नागपूरची एकेकाळची शान आणि ओळख असलेला अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यात अडकला असल्याचं यूसेन न्यूजनं 2 महिन्यांपूर्वी समोर आणलं होतं। या बातमीची दखल घेत मनपा प्रशासनानं जलपर्णी हटवण्याची मोहीम हाती घेतली असून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे। सध्या जलपर्णी बऱ्यापैकी कमी झाली असून लवकरच अंबाझरी तलाव जलपर्णी मुक्त होईल अशी आशा निर्माण झाली आहे। पाहूयात यासंबंधीचा हा विशेष वृत्तांत। नागपूर शहराची ओळख, एकेकाळी नागपूरची शान असणारा अंबाझरी तलाव। आज काय स्थितीत आहे हे पाहून प्रत्येक नागपूरकर हळहळ। आज नाग नदी हा नागनाला झाला आहे। जर स्थिती अशीच राहिली तर अंबाझरी तलाव एक डबकर राहील, एक डबकर राहील, एक डबकर राहील। दोन महिन्याआधी यूसेन न्यूजनं अंबाझरी तलाव हा पूर्णपणे जलपर्णी या वनस्पतीनं व्यापलेला आहे हे समोर आणलं होतं आणि नागपूर महानगरपालिका प्रशासनाला आवाहन केलं होतं की याची गंभीरतेनं दखल घ्यावी। आणि आपण पाहू शकता की 2 महिन्यात किती फरक पडलेला आहे। नागपूर महानगरपालिका प्रशासनानं गंभीरतेनं दखल घेत युद्धपातळीवर अंबाझरी तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। आपण बघू शकता की दूरवर काही मशिनरीज आहे आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे। अंबाझरी तलावातील अर्ध्या भागातील जलपर्णी निघालेली आहे आणि आता अर्ध्या भागाचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। यूसेन न्यूजनं ही बाब सर्वात समोर आणली होती आणि याला नागपूर महानगरपालिकेनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। मात्र हे काम दरवर्षी करावं लागेल, कारण जलपर्णीची एक खराब गोष्ट आहे किंवा जलपर्णीची ओळख आहे की ती एकदा जलस्रोतात निर्माण झाली तर ती वारंवार वाढत जाते। मात्र नागपूर महानगरपालिका देखील हे काम निश्चितच करेल, यात शंका नाही। यूसेन न्यूजनं केलेल्या आवाहनाला नागपूर महानगरपालिकेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे। कॅमेरा पर्सन विलास खडसेसह मी राहुल जोशी, यूसेन न्यूज, नागपूर।